मतदार यादीतल्या घोळाची चौकशी होण्याची शक्यता। स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सूत्रांची माहिती। सत्ताधारी भाजपकडूनही मतदार यादीत घोळाचा आरोप। मतदार यादीत अनेक दुबार नावं, मृतांची नावं वगळली नाहीत। बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंचा दावा। ठाण्यात ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील, संजय राऊतांचा शिंदेंसह महायुतीला इशारा। ठाणे महापालिकेसाठी अब की बार 75 पारचा नारा। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, त्यांना निर्णयाला वेळ लागतो। मनसेच्या मविया एंट्रीतल्या दिरंगाईवरून संजय राऊतांचा टोला। काँग्रेस अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातच वावरत असल्याची टीका। आपल्यापाशी काही नाही असं कधी म्हणू नका, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू। पक्षाच्या आढावा बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं आणखी एक वादग्रस्त विधान। मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून मराठा आरक्षणाचा GR काढला। त्यांचे टार्गेट ओबीसी नसून देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळांचा गंभीर आरोप। दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची तुफान गर्दी। प्रवाशांची स्टेशन बाहेर बसण्याची व्यवस्था। उत्तर भारतात जाणारे प्रवासी सर्वाधिक। आणि मुंबईत बांगलादेशींविरोधात कारवाई। घाटकोपर परिसरात पोलिसांचा छापा, 10 बांगलादेशी नागरिकांना अटक।